आयुष्यातलं पहिलं व्यसन तंबाखू सुरू केलं. कोणी चाललं रस्त्याना, आहे का तंबाखू? म्हणायची हाय राव. मग घ्यायची, त्याच्याकडून चुना घ्यायचा, चोळायची ना तिथे ठेवायची. नमस्कार, मी डॉक्टर सूरज सेठिया. मी MBBS MD सायकेट्री आहे आणि त्याच्यानंतर मी सुपर स्पेशलायझेशन केलेली आहे व्यसनमुक्तीमध्ये JJ हॉस्पिटल मुंबई व ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून. आज आपण व्हिडिओ घेत आहे माझ्या व्यसनमुक्त झालेले विलासराव, जे 6 महिन्यापासून व्यसनमुक्त आहे जवळपास. आणि जसं तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आमचा उद्देश एकदम स्पष्ट आहे की आम्हाला व्यसनमुक्त समाज बनवायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि एक नवीन इंटरव्ह्यू घेऊन येतोय विलासरावचं. तर आमचा उद्देश याच्या मार्फत एकदम स्पष्ट राहणार आहे की आम्हाला जनजागृती करायची आहे की व्यसनमुक्त होऊ शकतो, समाज आपलं व्यसनमुक्त जगू शकतो. पुरुष किंवा कोणी पण असो जे व्यसनच्या जालमध्ये अडकलेलं आहे ते व्यसनमुक्त होऊ शकतो. तर आपण सुरू करूया आपलं एक छोटंसं पॉडकास्ट. नमस्कार. विलास कारभारे तिकांडे, राहणार निपाणी पोखरी, तालुका जिल्हा जालना. वय 45-46 वय. आणि मूळ बाळ किती आहे? एक मुलगा आणि एक मुलगी. विलासराव, जसं आपलं बोलणं झालं होतं की आपल्याला आपली एक जर्नी म्हणजे जे व्यसन मध्ये अडकून बाहेर निघाली त्याच्यावर बोलायचं आहे. कारण तुमचं हे व्हिडिओ बघून जेव्हा आपण हे पोस्ट करणार की 4 लोक त्याला बघून प्रोत्साहित व्हायला पाहिजे. ठीक आहे, बरोबर. तर काय काम करतात आपण? शेती करतात. ठीक आहे. तर मला एक सांगा की आयुष्यातलं पहिलं व्यसन कोणतं केलं होतं? आयुष्यातलं पहिलं व्यसन तंबाखू सुरू केली. तंबाखू काय वयात सुरू केली होती? ती त्या टायमाला मी 15 वर्षाचा होतो. 15 वर्ष म्हणजे शाळेत होते? हा, शाळेतच होतो. 6वीला शाळेत जायचे, 5वी-6वीला शाळेत जायचं. हा. तर 5वी-6वी मध्येच घेतली होती? हो. अच्छा, 5वी-6वी म्हणजे थोडं कमी होतं ना? 13-14-15 वर्षाची सुरुवात झाली, पण 15ला लगेच चांगली चिटकली. अच्छा, आपण हे ना सुरुवात कशी झाली ते बोलू शकतात? आठवण आहे काही की मला मित्रांनी दिली होती का वडिलांनी? हो ना. मित्र शाळेतून आलो की असं शेताकडे चाललो की आपले ते म्हातारे माणसं वगैरे आपले ते तंबाखू चोळायची, बसायचे, गप्पा करायचे. आम्ही त्याच्यावर लक्ष द्यायचो की तंबाखू खाणं चांगलंय भाऊ, आपण बी खाऊन पाहू. असं ते खाऊन बघितली. म्हणलं बाबा पाहू देव दर्शिक. तर मग थोडी घेणं, तंबाखू टाकणं तोंडात. तर 1-2 वेळेस थोडे मला मळमळे ते वगैरे झालं, उलटीच्या मार्गावर गेलो. पण तरी पण मग ते पुन्हा घेऊन बघितले. म्हणलं पाहू देव बाबा, आमजोल तर राहतच नव्हती. मग त्या बाबाकडून घ्यायचं आपलं ते थोडी टाकायचो, टाकता इथं ठेवायचं. मग ती ठुता ती पक्की म्हणजे सुरुवात झाली की तिथून पुढे मला मळमळ नाही, उलटी नाही, काय नाही. ती म्हणजे तुम्हाला कोणी बोललं नाही, दिलं नाही, मीच बघून स्वतःहून घेतली. आणि बघण्याच्या दृष्टिकोनात की एवढं कमी 12-13 वर्षाचे असेल बहुतेक. 5वी-6वी तेवढंच असतात. कोणाकडून घेतली होती? मित्र होतं का काकांसोबत? नाही, काकासोबत. आपली शेताकडे चालले ना, तर काका बसले राहायचे. म्हातारे वेगळे माणसं नसतात की जुने बटवा सहज दिली त्यांनी? काय ते म्हणलं अरे चांगली उलटशी नाही म्हणलं, उलटत नाही काय नाही. मग ते म्हणले बघ बाबा खाऊन. अच्छा, तुम्ही जिद केली होती? जिद केली की बाबा. तर मग ते तिथून पुढे ती सुरुवात झाली. मग 1-2 वर्षांना असंच मित्र माझ्याकडे तर ठेवतेच नव्हतं पक्की होईपर्यंत. मग कोणी चाललं रस्त्याना, आहे का तंबाखू? म्हणायची हाय राव. मग घ्यायची, त्याच्याकडून चुना घ्यायचा, चोळायची ना तिथे ठेवायची. अच्छा. म्हणजे घरचे बघते म्हणून मी ठेवलीच नाही बरेच दिवस. त्याच्यानंतर मग ठेवायला सुरुवात केली. मग ती 10 रुपयाची पुडी घ्यायची, चुन्याची डब्बी संग ठेवायची. मग म्हणजे हे चुन्याची डब्बी आणि ठेवत होते तेव्हा काय वय होतं? ती 23-24 दरम्यान होतो. म्हणजे लग्न झालं त्याच्या आधीपर्यंत ठेवत नव्हतं. म्हणजे नवीन आपल्याला आता कुटुंब येणार आहे, त्याच्यापेक्षा म्हणजे ठेवायची नाही, आपली बाहेरूनच खायची. ओके. बाहेरूनच खात होतो. बाहेरून. आता मग हे किती वर्षांनी असं झालं की दिवसात तुम्ही रोजच सुरू केली दारू का तंबाखू? मग तिथून पुढे रोजच सुरू झाली ना. मग बटवा की मग लगे कायम सुरू झाली की सकाळी जेव्हा तोंड धुतलं की तंबाखू खायची, बाहेर येऊन फिरून आलो की जेवण झाले की पुन्हा तंबाखू खायची. मग जी तंबाखू खाल्ल्याशिवाय डोकं चालायचा विषयच नाही, तंबाखूच खावा लागतो. हे
काय वयपर्यंत अशी हालत झाली होती? ही 25 25 पासून पुढे ते तंबाखू खाल्ली कीच बरं वाटायचं. अच्छा. त्याच्या आधी म्हणजे घेतली नाही घेतली काहीच काही फरक फरक पडत नव्हता. ठीक आहे. म्हणजे एक जवळपास त्याला टॉलरंट याला 12-13 वर्ष गेले. हो गेले. हो ठीक आहे. मग हे 12-13 वर्षात तंबाखू सुरू झाली. दुसरं व्यसन कोणतं सुरू झालं मग त्याच्यानंतर? मग आमच्याकडे ते शेतात गेलं ना तर आम्ही शेतात जायचो. मग ते लमानी वगैरे बंजारा लोक नसते ती यायची. मग त्यांच्या बाया असायच्या त्याजवळ ती थोडी अशी याच्यात अशी दारू असायची त्या कॅनीत. मग आम्ही शेताकडे जायचो. मग ते म्हणजे पाटील आले त्याच्या भाषेत पटल्यावर मग ते आपलं ते त्या भाषेत ती आम्हाला बोलून घ्यायची. मग ते काय करायचे पटल्याला एक थोडीशी द्यावं कपात वगैरे आपली थोडीशी. मग ती दारू द्यायची आम्हाला थोडी. अच्छा. काय वय होती तेव्हा तुमची? या टायमाला असं 30च्या पुढे 30-32 वर्षाचं वय आता. आयुष्यात पहिल्यांदा दारू कधी घेतली? ती पहिल्यांदा मग तशी ती 26 लग्नाच्या आधी घेत होतो पण तितकी नव्हती. नाही होती नाही होती ते वेगळं होतं. हा ते किती आयुष्यात पहिल्यांदा दारू जेव्हा घेतली तेव्हा काय वय होते तुमची? त्या टायमाला 20 वर्ष. म्हणजे शिक्षण आपलं कुठपर्यंत झालेलं आहे? 9वी पर्यंत. शाळा सोडल्यानंतर शाळेत कधी घेतली? नाही शाळेत नाही. शाळेत सोडल्यानंतर सुरू झाली. म्हणजे 20 वर्ष म्हणजे 6 वर्ष फक्त तंबाखूवरच. बस हा तंबाखू होता. गुटखा नाही आला होता? नाही गुटखा नव्हता. मग दारू का घेतली होती 20 वर्ष? दारू का घेतली म्हणजे मित्रमंडळ होतं आमचे मित्र होते 4-2. आम्ही खायचो ना थोडं नॉनव्हेज खायचं. तर मग ते म्हणायचे मला असं केल्यानं थोडस नॉनव्हेज भरपूर जेवण जातं असं वगैरे. मग ते आपली थोडी आणायची दोघा तिघा मिळून आपली पोटली आणायची भारी आणायची. म्हणजे विस्की का रम? काय रम आणायची. ती आम्ही ती गाणे घ्यायची. पहिल्यांदा जे घेतली होती ती रमच होती. भारीच होती. तर 20 वर्षात फक्त जेवण जास्त जावं म्हणून तुम्ही सुरू केली. तुम्ही बारीक होते का? लुकडा होतो मी एकदम लुकडा. ठीक. मग सुरू केल्यावर असं मस्तीमध्ये केली की जेवण जास्त? आमच्या इथेच रूम आपल्या घरी रूम होत्या पत्राच्या असे आणि तिथं आम्ही बनवायचो ते स्टोव वगैरे. आमचं मित्र बनवायचे आम्ही दोघे तिघं बनवायचे आपले ते जेवण करायचं होतं आम्ही. मग ती आमची तिघं मिळून ती आपली ती. कसं वाटलं होतं पहिल्यांदा घेतल्यावर? काय झालं होतं पहिल्यांदा घेतल्याच्या नंतर? काय की म्हणजे नॉर्मल नशी आली म्हणजे एवढी काही फुल नाही आली. तर बरं वाटलं म्हणजे ती घेतल्यानंतर. ती ती एक म्हणल्यानंतर काहीच नाही झाली. थोडीशी का आली वाट्याला. त्यानंतर मग काय वाटलं? झोप आली, उलटी झाली, डोकं जाम झालं, शांत वाटलं? काय वाटलं घेतल्यावर पहिल्यांदा? डोकं जाम झालं थोडं सुरुवातीला. किती वेळासाठी जाम होतं काय आठवण? ते तरी घंटा 2 घंटे 2-2.5 घंटे तरी जाम झालं. मग नंतर मग दुसऱ्या वेळेस मग ते जाम होणं कमी होत गेलं. दारू जरी पहिल्यांदा समजा तुम्ही एक आपलं समजून घ्या की एक दिवस तुम्ही 20 वर्ष जेव्हा झाले तुमचं 20 तेव्हा पहिल्यांदा घेतली. दुसऱ्यांदा घेतली किती दिवसानंतर? किती गॅप होता? त्याच्यानंतर मग ती 20 वर्षापासून आमच्या कायम पार्ट्या चालू राहायच्या ना. म्हणजे नॉनव्हेज चालूच असतं. दुसऱ्याच दिवशी? 8 दिवसात नाही, दुसऱ्या दिवशी नाही. 15 दिवसांना 8 दिवसांना मग आमची पार्टी ठरली की आम्ही त्याच ठिकाणी राहायचो, बनवायचो नॉनव्हेज. आणि म्हणजे तुम्ही म्युच्युअल असं समजून घेतलं की बाबा तू बस असं कॉन्ट्रोमिस करून आपलं ते करायचं. तर त्याच्यात राहायची ती. आम्हाला सगळ्याला भेव घरच्या मंडळीचं यायचं, सगळ्याचं आई वडिलाचं यायचं भेव चोरून करायचो आम्ही ते. तर हे महिन्यात कितीदा करायचं किंवा आठवड्यात कितीदा करायचं? महिन्यात एखाद्या महिन्यात 15 दिवसाला महिन्याला म्हणजे महिन्यात दोनदा तरी व्हायचं. मग हे कसं वाढलं? मग ते वाढतच गेलं ना. मग ते आम्हाला त्याची गोडी लागली की आता वाटतंय बाबा जेवण जातं. त्यानंतर काही म्हणजे ते नशाचा त्याचा काही झालेलं नाही म्हणून आम्हाला ते काही वाटलं नाही की जेवण तर आपल्या ह्याच पद्धतीनं जेवण चाललेलं होतं. पण एक त्याला लावली एक आपल्या नशा म्हणून की जेवण गेलो बा आपल्याला आज लय जेवलो आपण खूप जेवलो मला ते चांगलं आहे मला आपलं ती घेतलीच पाहिजे आपण. मग असं करीत आमची ती वाढता मग 30 वर्षे मग ती वाढत गेली ना. मग स्वतः घेऊन यायला लागलो. म्हणजे आधी हे 30 घ्यायचे है ना. मग हे किती दिवसात 30च्या 60 किंवा 90 झालं? ते गेलं एक 6 महिन्याच्या पुढे ती 30ची 90 लोक गेलो. 6 महिन्यातच? 6 महिन्यातच 90. इतका फास्ट गेला.
म्हणजे 21 आणि 1 क्वार्टरवर कधी गेले? 1 वर्ष म्हणजे 20 वर्षाचा, म्हणजे 22च्या दरम्यान मी 1 क्वार्टरलाच गेलो बंदी. म्हणजे 2 वर्षात 2 वर्षात 1 क्वार्टरला गेलो. आणि हे रोजची 1 क्वार्टर होती का? हो, रोजची 1 रोजची 1 क्वार्टर. का वाढवलं? म्हणजे 30, 60, 90 1 क्वार्टर का वाढवलं असं? म्हणजे ते त्या 30नं मला काहीच नाही झालं बाबा. माझ्या मनात व्हायचं की मला या 30नं काहीच नाही झालं. मग थोडी 90 घेऊ आपण. 90 घेतली की मग आताच्या 90चं ते ती सुद्धा मग त्याच्या पुढे आपल्याला ते वाटायला लागलं की आपल्याला हे 90 काही होत नाही बाबा. मग क्वार्टर पेली पेता मग माल क्वार्टर मारली. तर आपण कुठं गेलो ना तर बंदी क्वार्टर मारली तरी आपल्याला सगळं दिसायचं, पद्धतशीर चालायचो. आपल्याला चालता यायला काय, समोरचा माणूस 1 क्वार्टर पेतून काय झुलतो बाबा रस्त्यानं, असं त्याला आम्ही म्हणायचो. अरे पाय 1 क्वार्टर पेलो मी तरी मला काहीच नाही होत. म्हणजे मग ती म्हणजे 22 वयपर्यंत 2च वर्षात तुम्ही 30चे 1 क्वार्टरवर पोहोचले आणि रोजचं 1 क्वार्टर सुरुवात केली. कधी असं झालं का मध्ये नाही घेतली क्वार्टर? हा, त्या टायमाला 8-5 दिवसाला, असं 4 दिवसाला, 8 दिवसाला असं चालू होतं. तर काय व्हायचं? नाही घेतली तर काय त्रास व्हायचा का? नाही घेतली ते म्हणजे त्रास काय व्हायचा की मला ते माझ्या मनाला बरं वाटत नव्हतं. म्हणजे मी म्हणायचो आज नाही घेतली आपण घ्यायची, म्हणजे काही अडचणी आल्या तर आपण ते विसरून जायचं. हा, आणि मालक नव्हतो आपण स्वतः घरचा, त्यामुळे आपलं ते चोरूनच करावं लागायचं ते क्वार्टरीचं काम. पण ज्यावेळेस जे तुम्हाला असं तुम्ही बोलता म्हटले शांत वाटायचं म्हणजे काय ताण होतं डोक्याला? नाही, काहीच ताण नव्हता. पण शांत कशासाठी वाटवायला पाहिजे? म्हणजे फक्त हेच की आपल्या मनाला वाटायचं की मी दारू पिल्यावरच शांत वाटतं. असं विचारची गती कमी होते असं वाटतं दारू पिल्यानंतर? हा, मग म्हणजे दारू पिलो नव्हतं, मग मला वाटतं की सगळं ध्यानातलं गेलं वास, काहीच ध्यानात राहिलं नाही आपल्या. हा, दारू पिलो की मग असं वाटत नाही आपल्याला पिवास लागती, समोर आता आपल्याला असं करायचंय, तसं करायचं नाही. दारू पिलं तर आपल्याला झोप येणार नाही. मग ते दारूच प्यायचं काम सुरू केलं. मग लग्न कोणत्या वर्षी झालं? लग्न 25 वर्ष झालं माझं. 25. अच्छा, म्हणजे 22 पर्यंत तुम्ही 1 क्वार्टरवर आले. मग हे पुढे कसं गेलं? मग ते चोरूनच होतं ना 1 क्वार्टर म्हणजे. मग लग्नाची तयारी झाली, नवरी बघितली, त्याला घरचे कोणालाच माहिती होतं मी दारू पितो. पर्यंत तुम्ही 1 क्वार्टरवर होते का जास्त? नाही, 1च क्वार्टर होतो. ते बी ओळखू येत नव्हतं कोणाला समजून, म्हणजे कारण आपलं कार्य घरी पण माहित नाही, विषयच नव्हता. मग मी ते आपल्याला म्हणजे लग्न राहिलं होतं ना, त्या हिशोबानं जास्त करायला जमत नव्हतं ना. मग बाहेरच करायचं आपलं, तिकडेच करून नशा संपून टाकायची, घरी यायचं. पैसे कुठून यायचे? असेच काही ते करून आपले करायचो मी. आम्ही काय करायचो, यायची 1 क्वार्टर त्या टायमाला सस्ती होती, 30-35 रुपये. कोणती भारी जे म्हणलं ना तर 100 रुपये त्या टायमाला. 100 तिचा भावच होता. 100 आता गेली 200. अच्छा, 100 मध्ये 1 क्वार्टर यायची, म्हणजे 3000 रुपये महिन्याचे. 100 रुपये कमवणं किंवा जुगाड करणं जास्त कठीण नव्हतं. काहीच कठीण नव्हतं. म्हणजे आम्ही काय करायचो, शेतातला माल राहायचा, आम्ही ज्या रूम मध्ये कार्यक्रम करायचो त्याच्या बाजूला रूम राहायची, आणि संध्याकाळी आपल्याला मग घरी जायचं, चहा बी घेऊन आपल्याला थोडंसं हे करायचं, ते कापूस वगैरे व्यवस्थित लावायचा. मग काय कर, गावात दुकान होती, अंधार वगैरे असलं की आम्ही गठ्ठूड बांधायची एवढं असतं, आणि ते दुकानदाराला नेऊन द्यायचं. ते पैसे यायचे आमच्याकडे. चोरी करायची इन शॉर्ट. हा, आपलाच माल चोरी करायची आणि दारू प्यायची. बाहेरच कसं करता येत नव्हता ना. मग हे आणखीन कसं वाढलं? मग लग्न झालं त्याच्यानंतर मग तरी पण 26व्या वर्षी 27 वर्षी थोडं चोरूनच चालू होतं. 1 क्वार्टर. मग काय झालं की थोडी त्या क्वार्टरपेक्षा थोडीशी शिल्लक वाढली. कसं काय? अशीच की आपल्याला क्वार्टरनं काही होत नाही, बरेच दिवस झाले आपण क्वार्टर घेतो, आपण सरळ चालतो, समोरचा बाबर किती मस्त झुलवतोय वगैरे, तो म्हणतो मी क्वार्टर पिलो तर मला लगेच नशा येईल, आपल्याला तर 1 क्वार्टरनं काहीच होत नाही. मग मी थोडी वाढवून पाहिली, थोडस बरं वाटलं, फार आला आपल्याला मस्त. मग 1.5 क्वार्टरवर गेलो. 1.5 क्वार्टर गेल्याच्या नंतर मग ते थोडे हळूहळू घरी ओळखायला लागलं की ती नशा उतरत नसतं ना, शंट वगैरे घरी तर यावंच लागत होत. मग ते घरच्या माणसं म्हणायचे, बाबा तुम्ही आज काय केलंय, आज तोंडाचा वास यायला लागला, केलं राव. ते समजून येते, आता तरी करू नका.
हे किती लग्नाच्या किती वर्षानंतर मॅडमला कळलं? ते 2 वर्षापूर्वी. 2 वर्षानंतर. म्हणजे तुम्ही 1.5ची 2 केली होती का 1ची 1.5? 1ची 1.5 केली होती. 1.5 केली होती की त्यांना लगेच कळलं? लगेच कळलं की बाबा आता तुम्ही दारू प्यायला आधी तर काही मुलबाड झालं होतं का? हो, मुलगी झाली होती 2 वर्षाची. म्हणजे 2 वर्षात मुलगी झाली आपली. तर असं काय पार्टी वाटी होती का की पार्टीमध्ये असं सुरू झालं 1ची 1.5 का असंच मनात? नाही, मनातून सुरू झालं. पार्टी तर तितकंच झालं. मग त्याच्यानंतर ते मित्र बी सुटून गेले. लग्न झाल्यानंतर मग ते बी नाही आले, आपण नाही गेलो त्याच्यात. आम्ही स्वतः एकटं घ्यायचे? हा, एकटंच. एकटे, काहीच घेणं देणे दुसरं काहीच नाही दुसरं. म्हणजे 1ची तुम्ही 1.5 केली. ठीक आहे. मग घरी माहित पडलं. हो. मग काय झालं? मग घरी माहित पडलं. मग घरी तर बाकीच्याला नाही, ते आमच्या घरच्या माणसालाच माहित पडलं. ओके, दारू पिते. वाईफला माहित पडलं, त्यांनी प्रेमाने सांगितलं बाबा की करू नका असं तसं. मग आमच्याकडे ते बाजार राहायचा नेरचा खाली, आम्हाला बाजार होता, गाडी बैलांना जायचा. मग आपलं ते म्हणजे एक भूत घेऊन जा, सामान वगैरे आणा, मुलाला बिस्किट पुडे ते आणा. मग ते घरच्याला माहित झाल्यात नंतर आम्ही काय नाही, आपल्या घरचे तर काही म्हणले नाही आपल्याला. त्यानंतर काय सांगितलं, मी नुसतं घ्यायचो ना, कोणाला ओळखून आली पाहिजे, ह्याचं पण ओळखून आली पाहिजे, पण असं कधी नका घ्यायचो, एखाद्या वेळेस घ्यायचा. ते आम्हाला ते कुठं, आम्हाला वाटलं जमलं मस्त, काहीच म्हणले नाही आपल्याला. मग आम्ही बाजाराला जायचो. बाजाराला जायचो, एखादी दुपार टाकायचो. दुपारी सुरू. काय वेळ होती तेव्हा? काय मला काय हेच म्हणजे मुलगी झाली ना, मग मुलगी 27-28. मग दुपारी सुरू केली. हा, मग दुपारी टाकायची. मग ते घरी यायचं, ते म्हणजे डोळे टाळी झाली यायची. दुपारच केली काय गुन्हा सुरुवात. मग ते वाईट व्हायला सगळ्याला, आई वडिलाला सगळ्याला. त्यांनी सांगितलं का तुम्हाला? नाही, माहित पडलं. माझी अवस्था बघूनच माहित पडली. हा, म्हणजे 27 वय होते तेव्हा घरच्यांना सगळ्याला माहित झालं की. आणि तुम्ही किती दारूवर होते तेव्हा? बस 1.5 वरच होतो. म्हणजे दुपारी कधी असो. दुपारी किती घ्यायचे? 90 घ्यायची. 90. आणि रात्री 90. हा, 1.5चा इळा, 1.5 उडायची ना. हे तर 1.5 उडायची इळात. पूर्ण दुपारपासून रात्रपर्यंत 1.5 उडायची. ओके. मग माहित पडलं आईला, पप्पाला? सगळ्याला माहित पडलं. सगळ्यांनाच माहित पडलं. मग म्हणले, अरे तू वेगळं वागायला लागला, दारू प्यायला लागला. मग थोडी दारू प्यायला, हो केली होती आजकाल मित्रमंडळी, पेली होती. मग असं महिनाभर प्यायचीच नाही. मग सोडायची, पण त्याला मिळ नाही लागू द्यायचा. आपल्याला आपण म्हणायचं की आपल्या घरी बंदच केली नाही. बंदच नाही केली दारू, बंदच नाही केली. दारू चालूच होती. ओके. म्हणजे दारू बंदच नाही केली, फक्त यायला नाही ओळखू द्यायची. कुठं कसं केलं तुम्ही? मग कुठं जायचं आपलं, आता गेलो आपण, आपला आज इळणमाळ आपल्याला संध्याकाळची 8-9 वाजणार घरी जायला, आज जमतो बा. मग सकाळी आपली ती सुरूच करायची. 90 1.5 उडवायची. 1.5 उडवायची. जेव्हा घरी माहित पडलं तर त्याच्या बंद करायच्या ऐवजी तुम्ही सकाळीच सुरू केली, दुपारची सकाळी सुरू केली की ती सकाळी चालू केली. हा, म्हणजे असं होतो का की सकाळी कधी नाही घेतली तर काय त्रास व्हायचा का? त्रास व्हायचा ना. काय व्हायचं? म्हणजे थोडं आंग जड पडायचं, अंग जाम व्हायचं, डोकं जाम व्हायचं. मग ती जाम झाली 90 पिली. मग ती सकाळची पेल्यामुळं ती दुपारा बी मागावं लागायला लागली. म्हणजे ती जाम झालं, आपण पाहिले आज डोकं हे ते जाम झालं, थोडी घेतली 90 पण जाम झालं, आपण दुसरी घेऊ, मग थोडं बोकळ होईल. म्हणजे ती सुरू झालं दिवसाचं. जेव्हा तुम्ही सकाळचं सुरू केलं तर सकाळी 90 घ्यायची, दुपारी 90 घ्यायची, आणि रात्री 90 घ्यायची. 1.5 चालूच होती. हे किती दिवस चाललं? हे चाललं मग 4-5 वर्ष चांगलं. 1.5 वर्ष. 1.5 वर्ष होतो. म्हणजे एक 30-32 पर्यंत. आणि घरी माहितच नाही. त्यांना माहित असून तुम्हाला असं वाटतं त्यांनी दुर्लक्ष केलं. चला ठीक आहे असं तसं. मग ते ना, ते एवढं लक्ष नाही येत असं बाबा, झालं जाऊ द्या. पण घरी तर येत नाही ना, काही तमाशा करीत नाही ना. चालू राहिलं ते. असं करता करता मग 30-35-36 लोक गेले. नंतर मग वाढत गेलं ते. 1.5 मग 2 वर गेलं. अच्छा, काय कारण? विशेष काय नाही. मग ते सकाळी सुरू झाल्यामुळं ते, म्हणजे 27 पर्यंत 35 वय झाली तोपर्यंत तुम्ही सकाळी पण घेत होते? हा, म्हणजे पण नॉर्मल घेतो. नॉर्मल कधीच नसतो घेण्याचं. पण 35 पासून पुढं जे असं वाढत गेलं की ते सकाळी पेवाच लागायला लागली. ओके. दारूच प्यावा लागला. नाही पिली तर काय व्हायचं? नाही पिली तर मग डोकंच चालत नसतं. आपण समोर आता 10 लोकांत आपल्याला जायचं, आता इथं जावं लागतं आपल्याला, पण आपलं कसं जावं, 90 टाकू,
मग 9 टाकून आले की झालं. 10 नाही मग 20 लोक असते ते, आपण काही भेट नव्हतं. घ्यायचा विषय नाही. मग ती सुरू झाली सकाळी. मग तिच्यात 5-6 वर्ष गेली चांगलीच. मग ते सगळंच माहित व्हायला लागलं. मग 40-45 वर गेल्याच्या नंतर वय, मग ते आपलं शरीर बी कमी व्हायला लागलं आणि दारू तर वाढायला लागली. म्हणजे बारीक व्हायला लागले, जेवण कमी होत चाललं आणि दारू मागण्याचं काम वाढायला लागलं. कारण ती पेल्याशी मला काही सुधार. सुरू काय केली होती, जेवण जास्त खाण्यासाठी कमी केलं ते ना दारू. दारू जेव्हा वाढली, जेवण झालं कमी आणि दारू झाली जास्त. दारू म्हणजे दारू खायला सुरुवात केली आपल्याला. दारू आपण नाही दारूला खायला, ती सुरू झाली. मग कुठं मग असं झालं की सकाळी आपलं सगळे आंघोळ करायची, शेताला जायचं, रोड आहे डांबर रोड, माझ्याकडे गाडी राहायची. मी आपलं घरून निघून लोकांना त्याला घरच्या वाटत गेला दर्शनाला. मी दर्शनाला नव्हतो, दर्शन करणं आणि गाडी एक मारणं आधी मानेगाव, तुमच्या शेजारी एक मानेगाव म्हणून गाव आहे रामनगरच्या खाली. हा, रामनगरच्या खाली. त्या मानेगावला जायचं, मग तिथं भेटायची. मग कोणती आधी भेटायची. मग ही भारी तर बंद केली ना, म्हणजे विस्की बंद झाली. मग त्याच्यावर आलो देशीवर. अच्छा. मग देशीवर आल्याच्या नंतर मग देशी अशीच देशीनं मला भयान केलं की देशी पेल्याशिवाय मला दुसरे दारूनं सुद्धा नशे येईना. अच्छा. रम पिऊन पाहिली, काहीच नाही. रम पेलो त्या रमच्या माणसं चांगल्या माणसाने गेलो, आज आपण रम पिऊ, ठीक आहे. मग ते माणूस 2 कोटरा पेला रम, तो काहीच नाही झालं. आपल्याला काय होणार आहे. म्हणजे देशीचं पाऊल, रमला काही समजत नव्हतं. देशी सुरू झाली ती. मग देशी सुरू झाल्यावर रम तर सट मागे फेकल्या. मग देशीकडेच वळालो. देशीकडे वळालो तो सकाळपासून. काय वय होती जेव्हा देशीवर गेले? देशीवर गेले 42. म्हणजे आणखीन 35 पासून 42 पर्यंत तुम्ही विस्की किंवा रमवर. किती प्रमाण किती होतं त्याचं? ते 1.5 पाऊंड 2 वाढत गेलं. 1.5-2 ना बी काही होईना, मागून किती जास्त किती? 2 वर गेल्याच्या नंतर मग आपण म्हणलं तर खर्च वाढायला लागला, ही दारू आपल्याला परवडत नाही. मग आम्ही देशीकडे गेलो. देशीचं 42 का त्याच्या आधी? नाही, 42 वर गेले. देशी कसं वाढली काय थोडं सांगा. देशी अशी वाढली की मग ती देशी प्यायला लागलो, तर मग थोडं मला नशे येऊ लागली. मला आपल्याला नशे यायला लागली. 1 क्वार्टर नशे आली, मस्त झालं. मग 1 क्वार्टर नशे आली तर मग पुन्हा 1.5 क्वार्टर गेलो देशीचे. मग 2. मग सकाळपासून संध्याकाळ 3 वर गेलो. मग पोटात नसर अन्न राहायचं. मग सकाळची 90 पिली की पुन्हा घंटा 2 घंटे 90 प्यायची की कधी कधी दुपारच्यालाच मी लोड होऊन कुठं बी राहायचो, म्हणजे पडलेलो राहायचो. अच्छा. मानेगाव रस्त्याला कुठं. मग तेव्हा खूपच माहित होऊ लागलं ना सगळ्यांना. मग रस्त्याने लोक येणारे म्हणजे आज इथं इलासराव पडलेले, मग जा घरी सांगा त्याचे इथं पडलेले. मग घरी सांगायचे. मग घरची यायची गाडी घेऊन दुसरी. मग हन्नार आणायची. मग माझ्या गाडीवर त्याच्या गाडीवर मला बसायची, ती माझी गाडी घ्यायची, घरी आणून टाकायची. मग संध्याकाळ आम्हाला काय नशेत, आम्हाला काही समजेल कोणी आणून टाकले काय. म्हणजे सकाळी जायचं, दारू प्यायची, दुपारी दारू प्यायची, कुठे पडलेलं राहायचं, कोणीतरी घरी सोडायचं, घरी तुम्ही उठायचे, परत दारू घ्यायची. बस दारू घ्यायची. ती घेतल्याशी जमत नव्हतं, कारण दारू नाही घेतली तर मी बोलू शकत नव्हतो. किती वाढली होती? 4 पर्यंत गेलो. 4 क्वार्टर. आणि काय त्रास होतो तेव्हा? मग त्रास काय, मग पोट जाम होणं. आपण म्हणायचं मला आज पोट जाम झालं, मग दारूच प्यावं लागतं. मग दारू प्याली की थोडं मोकळं वाटायचं, पोट झालं मोकळं असं. मग याच्यात चाललं. मग म्हणजे काही पण झालं, दारू पिली की चांगलं व्हायला असं व्हायला. घरचे म्हणायचे आपण जर म्हणलं एखाद्या आपलं पोटच जाम झालं, ते घरचे म्हणजे डॉक्टरकडे जावं, दाखवून जावं. बरं ठीक आहे. मग आमच्याकडे डोक्यात डॉक्टरकडे यायचं, दारू पेल्यानं बरं होतं. ही आमची भावना की दारू पेल्यानं बरं होतं. मग ते वाढतच गेलं ना, पोटाचे आजार, याचे आजार. मग ते खूप वाढत गेले. मग एक दिवस आम्ही फुल पेलेलो होतो. हे आले आमचे घेऊन घरी. हे आले. मग ते मग आमचा धिंगाणा चालू घरी. काय करायचं? धिंगाणाबाबत तर बोललीच नाही तुम्ही. नाही धिंगाण्यावर आलो. मग ते माझं थ्रो आलो ना. आता नाही थोडं थांबा. आता म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त किती क्वार्टर पर्यंत गेले आतापर्यंत? 3-4 क्वार्टर गेलो. 4 क्वार्टर आलेच तुम्ही? 4 वर सांगा. नाही खरंच ना, 4 वर आलो. तुम्हाला आम्ही जेव्हा ट्रीटमेंट केली ना तर 7 क्वार्टरची द्यावी लागली होती. 7 क्वार्टर. ठीक आहे. पण किती काय? 4 क्वार्टर आल्यानंतर मग 4 बी कधी, 5 बी कधी, 6 बी. मग ते काय व्हायचं की बडबड सुरू व्हायची.
तर हा काय मग काय 2 क्वार्टर प्यायल्याच्या नंतर काय व्हायचं की बडबड सुरू व्हायची. बडबड सुरू झाली की मग ते गावात भेटायची, काही इकून तिकून जाऊन आणायचो, घरात खिशात ठेवायचो, घरात ठेवायचो कुठं दाबून. मग असं बडबड सुरू झाली की मग थोडी कमीपणा वाटला की पटकून जायचं की पुन्हा 90 मारायची, घरातच पाणी घ्यायचं गिलासात मारायची, म्हणजे पाऊल उतरूच द्यायचं नाही. आणि बडबड घरी पण सुरू केली होती, घरी बाहेरच होतो ना, बाहेरच होतं, पण घरी पण सुरू केली ना. कधीपासून सुरू केली होती घरी ती म्हणजे हे 45-46 वर्षाचे दरम्यान, ह्या 4-2 वर्षात खूप वाढलं ना. हो, त्याच दरम्यान जेव्हा वाढलं म्हणजे तेव्हा घरी पण आले तुम्ही? घरी पण 40च्या नंतर घरी आलो लगेच धिंगाणा डायरेक्ट. लक्ष्मी संघ भांडण, मुलाबाळा संघ, सगळ्याला तंग करणं, भाऊकीला कोणाला त्रास देणं, दारू पिऊन इतकं पर्यंत होतं. भाऊकीला विषय द्यायचो, शिव्या गाळ्या द्यायचो. अच्छा, कर्नलच बघितलं नाही. हा, आणि मग ह्या कदर आता मला सांगा की काय काय त्रास तुमच्या दारूमुळे घरच्यांना किंवा जवळच्या लोकांना झालं ते सांगितलं. घरच्या लोकांना असं त्रास झाला की ते नाव घेऊन आईचं, बायको, मूल बाळ असं काका हे नाव घेऊन. मग आईला मी शिव्या द्यायला आईला. आईला शिव्या दिल्या. मग सकाळी लोक जमा व्हायचे, अरे आईला शिव्या देऊ नको, काल शिव्या दिल्या आई. बरं ठीक आहे बाबा, ती ध्यानातून जायचं. पण दारू प्यायल्यानंतर शिव्या दिल्याशी राहत शिव्यात द्यायचं. मग बायको मला सांगायची, नशेत असलो तर मग तिला शिव्या द्यायच्या. अच्छा, तिला शिव्या द्यायच्या, असं म्हणजे घर तणावामध्ये आणलं खूप. मग बाबाला नाही, ते वडील वारलेले. वडील वारले. काय वयात वारले होते? काय वयात वारले होते? ते म्हणजे लग्न झाल्यावरच, लग्नाच्या आधीच वारलेले माझे. लग्नाच्या आधी नव्हतीच वडील. मूळ बाळांना काय त्रास द्यायचे? मूल बाळा, मुलाला बी हानमार करायचो. मुली दोघांना? दोघांना पण हानमार करायचो. दारू नशेत असं नाही, नशेत मारायचो. तेल गळा दाबायचं कधी, काही. कोणाचं? मुलीचा, मुलाचा, दोघांचे. मग ते पाहून घरचे माणसं मग ते माहेरी जायची, वाईफ निघून जायची. कितीदा गेली आतापर्यंत? 3 वेळेस गेली. कसं आणलं परत? हे ना आणलं हे कदम काका. ठीक आहे, ते सेटलमेंट एक्सपर्ट कदम काकाचे. कदम काका म्हणजे आमच्या इकडे सगळ्या याच्यात कदम काका. काय झालं की तिथं कदम काका. ठीक. आईला शिवीगाळ दिली, बायकोला केलं. हात उचललं कधी? आईवर हात नाही उचलला, शिवीगाळी गेली. बायकोवर उचलला, मारलं, हाणलं. आणि मूलबाळ. एक मला किस्सा माहिती आहे, आधी तुम्ही सांगितलं होतं आताच, की काहीतरी फाशी देत होते. मुलीला काय होतं? मुलगी थोडी उलटून बोलली मला, आणि मी कोणती गोष्ट होती? काय गोष्ट? हीच आठवण म्हणजे हीच गोष्ट की पप्पा तुम्ही आईला शिवाय द्यायला, तुमच्या आईला द्यायला, आमच्या आईला द्यायला. मग ते असं कौरक म्हणे, आम्हाला बरोबर वाटा नाही. मग नशेत असल्यामुळे मी तिला म्हणलो, तू कोण मला सांगणार आहे? मग मी तिला धरलं आणि दोरी लावली. मग सगळ्यांनी मला सोडलं घरच्यांनी. बाकीचे पाहणारे असतात ना, त्यानं सोडलं. खूपच वाढलंय. मग ते पाहुण्याला सांगायचे, आता हे अवघड झालं, याला कुठं न्या, काय करा, तो बिघाडा. असं खूप वाढलं होतं. मग त्याच्यामुळे सगळे पाहुणे त्रस्त होते ना. याला पूर्ण गावाला माहित होतं, नातेवाईक सगळ्यांना माहित झालं की दारू पित हे वेगळी गोष्ट, पण हे जे बदतमीजीचा कार्यक्रम चालू होता दारूच्या नशेत, की सगळ्या आईशी बदतमीजी, बायकोशी, मूळबाळांची, हे सगळ्यांनाच माहित पडलं. मग हे जेव्हा माहित पडलं तर आता कसं वाटतं त्याचा विचार करून? आज 7 महिने 6 महिने आता कसं वाटतं? आता चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. सगळं पद्धतशीर, दारूचं ध्यान येत नाही, काय नाही. नाही, हे जे केलंय आधी त्याच्याबद्दल मला पश्चाताप येतो. आता आईला म्हटलं सॉरी वगैरे, माफी आईला, मुलीशी सगळ्याशी सॉरी म्हणलं, माफ करा, झाल्या गोष्टी माग खूप झालं, भरपूर केलं म्हणलं. माझ्या जीवाला आता बरोबर वाटा ना ते. कधी कधी ध्यानाला तर मग एकटाच, कधी आपल्या मनालाच गरज करतो, काय अवघड केलं आपण, सगळ्यांना त्रास दिला खूप. म्हणजे आईला, बायकोला, मुलाला विचार येते माझ्या मनात की आपण किती बरबाद झालो.
की खूपच बरबाद झालो, की इकडून एक तर यायला बोलून हे झालो, पस्तवलो आणि परत पैसा जाऊन पस्तवलो. पैसा किती गेला? पैसा गेला असं ना तर कमी 1 लाख रुपये दारू 1 जास्त. लाख रुपयात काय होतं? 1 लाख तर वर्ष झाले, 20-25-30 लाखाला एक क्वार्टर. 30-35-40च्या दरम्यान, पण ते कोण मांडून ठेवलं नाही म्हणून ते आज आपल्याला कळणार नाही. तर किती वर्ष झाली की दारू पितो, म्हणजे इतक्या वर्षापासून किती पैसे गेले? 30-35 लाख गेले. हा, आणि ते दुसरं उत्पादनचं नुकसान जे झालं शेतीतलं ते बी नुकसान झालं. म्हणजे आमचं ध्यान नसल्यामुळे उत्पन्न कमी व्हायचं. आम्हाला फवारा, आम्ही नशे टाकल्यावर कुठं फवारात ध्यान गेलं, फवारा औषध मारलेलं अनुभव असं करता औषध सुद्धा मारायचं नाही, सरकीला फवारणी करायचे, कमी व्हायचे, मग उत्पन्न कमी व्हायचं. आता कॅमेरा समोर आईला माफी वगैरे मागायची असेल, मागून कधी बघितलं तर आईला, बायकोला नाही, ते असते तर आपण आताच माफी द्यायची, समोर माफी घेतली असती ना आईला. ते असते तर खरोखरच घेतली असती. मग तुम्हाला आमचं माहित पडलं, ते कसं काय होतं ते सांगा ना. आमच्याकडे कसे आले तुम्ही? स्वतः तर नाही आले होते, कारण माहिती तुम्ही मधून पडत होते. धरून आणलं होतं, थांबा इलाज करा, आधी इलाज करा. ते मला काय झालं, आमच्या इकडे एक हे इकडे कुठेतरी नेते पाहिजे लांबे, ते औषध टाकते नाकात दारू सोडायचं. हे आलेले होते कदम काका. आणि आमच्या गावातला एक गाडी स्विफ्ट कोणती गाडी त्याच्याकडे, मग ते याय ना त्याला बोलिलं, म्हणजे याला काय करू आपण, टाकू आणि औषध टाकू याच्या नाकात. हे आले 7-8 जण हे होते, अजून 4-5 जण होते, 5-6 जण आहे की ना. आणि मग ते आले, मग हे मला सगळे धरलेले, धरा याला. मी काही कोणाला पेलो नाही, मी नशेत होतो फुल, म्हणून मला समजत होत हे कुठे नेणार आहे आपल्याला, इकडे नेणार आहे. मी म्हणलं बाबा मला कुठंच नेऊ नका, मी माझ्या मनानं सकाळी मी दवाखान्यात होतो, पण मला तिकडे नेऊ नका, कारण मला माहित होतं की तिकडे नेल्यानं काय होणार. ते औषध कोणत्या जातीचं टाकतो, कोणतं काय करतो, आपलं काय खराब करीन हे सांगता येत नाही. मी म्हणलो मला तिकडे नाही जायचं, मला इकडे जायचं, म्हणलं मला दवाखान्यात जायचं. मग ते म्हणले राहू दे बाबा, दवाखान्यात जायचं म्हणतो आहे की नाही, हेच ना. मग दवाखान्यात जायचं म्हणलं, मग हे तिथं होते. हे म्हणे काय करा, जाऊ द्या म्हणे, ते कॅन्सल, सकाळी आम्ही जातो म्हणे, त्याला घेऊन जातो म्हणे, हे म्हणले. मग सकाळी आंघोळ वगैरे केले, सगळं नॉनव्हेज तयार होत संध्याकाळचं, ते खाल्लेलंच नव्हतं, आम्हीच आणलेलं, पण आम्हाला कुठं सूद खायची, तसंच ठेवलेली ती भाजी. सकाळी आम्ही दोघांना सकाळी ती खाल्ली आणि निघलो. आम्ही गाडी चालवली, हे मागे बसले, डायरेक्ट तुमच्या दवाखान्यात. मग आलं तर रिपोर्ट कशी होती तुमची? रिपोर्ट एकदम खराब. हृदयाचं म्हणजे हे सुद्धा कमी याच्यावर आलतं, की म्हणजे अटॅकचीच लक्षणं होते. त्यानंतर लिव्हर खराबच झालेलं असं धरून चालतं. लिव्हरची तर फार दुर्दशा. जे पॅरामीटर्स म्हणजे 45 आत पाहिजे, तर ते 1500-1300 असं. मग आता हे तर वाईट दिवस गेले आपले आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांचे. आता थोडे चांगले दिवसावर आता जवळपास 6 महिने होणार आहे. बाबा काही झाले असेल की आपण व्यसनमुक्त आहे, तर घरचं जे एक जसं तो आम्ही, आई, बायको, मूळबाळ, शेती, हे जे नुकसान झालं, आता काय काय भरपाई झाली त्याची सांग. आता या 6 महिन्यात सध्या आता आपण यावर्षी कोणाच्याच 4 फवारण्या झाल्या, माझ्या सोयाबीनला 4 फवारण्या झाल्या. वा. कारण लक्ष तिकडे शेतीकडे असल्यामुळं, कारण माझ्या डोक्यातच काहीच नाही राहिलं, तर शेत आपलं घर, शेत आणि घर, मग याच्यामुळे ती फवारणी वाढल्या गेल्या. म्हणजे आता आपल्याला काही वावरात गेलो, थोडसा रोग दिसला की आपण औषध आणणं लगेच मारणं, म्हणजे अशा 4 फवारण्या झाल्या. तर त्या सोयाबीन मध्ये बदल आहे, चांगल्या क्वालिटीची. ओके. म्हणजे उत्पन्न जास्त होणार, क्वालिटी पण एक नंबर आणा, म्हणजे फायद्याचाच गोष्ट झाली. ते एक आर्थिक फायदा झाला. शारीरिक आता तर शारीरिक तर पूर्ण ओके झालो. आता पण आपण रिपोर्ट एकदम टकाटकी. त्यानंतर पुन्हा अजून म्हणजे गावातलं मानसिक तणाव, जो ताण होता माझ्या मागे, तो सुद्धा कमी झाला. म्हणजे आता कुठं त्या मंदिरावर बसलो तर व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित राहणं, 4 चौघ बसणं येणं आपल्याशी, म्हणजे सगळं म्हणजे बदललं माझं. म्हणजे आता गावात बी कोणी आपल्याला नाव ठेवीत नाही, एक विषय गावात बी चांगलं म्हणायला लागले, नाही त्याच्या आधी आपल्याला चांगलं कोणी म्हणत नव्हतं.
घरी लांबून जायची. हा. ते आलो बाबा आता इकडे. बसू देतात. हा आता तुम्ही एक किस्सा मला आधी म्हटलं होतं ते राहिलं ना चहाचं. चहा सोडली. होतं ते. नाही चहा सोडली म्हणजे आता एखाद्या मित्राच्या किंवा कोणाच्या आपल्याला गावात या म्हणजे आपल्याला या मग त्याच्या घरी जायचो. ते म्हणजे टाकावर चहा. मग मी त्याला म्हणायचो बाबा चहा नको, मी चहा घेत नाही कारण मला चहा जमत नाही. नाश्ता शुगर तरी त्याला सांगायचो शुगर चालू आहे मला, शुगरची असले गोळी असल्यामुळे मी चहा काही येत नाही. मला काय वाटायचं की माझे हात थरथर कापणार येतं आता. म्हणजे कापायचे ना कापायचे म्हणजे मला वाटत होतं कापणारच आहे आपले. झालं तसं 1-2 ठिकाणी. मी त्याला मग ते म्हणणे चहा घ्यावाच लागतं का सोडली तुम्ही चहा. मग असं बळरेटी केली म्हणून मी म्हणलं मला कपात नका देऊ, मला प्लेटच द्या. म्हणजे प्लेट दोन्ही हाताने धरता येत. मग प्लेट घेतली पण ती प्लेट सुद्धा घेता क्षणी वर इथं आणली तरी ती अशी हाला जाईल. मग ते समोरचे ते जे देणारे पाहुणे जे आहे ना ते म्हणजे काय झाले तुमच्या हाताला हाल आणि घाम यायचा. म्हणजे ती हातात धरले घाम यायचं मला. मग ते घाम यायचा मग मी तशीच आपली लावून कवायला ती फिल्टरच्या ओढून घ्यायची आणि ती गडबडीनं खाली ठेवून द्यायची. मग ते म्हणायचे काय झालं तुम्हाला घाम यायला तर नाही मला असं होतं घबराट, तुमची फॅन नाही पाहिजे काय काही असं लावून आपलं त्यालाच म्हणा तुमच्या घरात फॅन नाही, किती घाम आला आणि मला ते घाम जमत नाही आणि अशाच्यामुळं वाढलंय. म्हणजे काय रोग आहे त्याला काय सांगायचा, रोग ही सगळा दारूचा. थोडं म्हणजे असं अवघड. थोडी पण दारू कमी केली किंवा वेळ म्हणजे तुमचं समजा 12 वाजताच आहे ते नाही घेतली तर असं होतोच. त्याला ट्रेमर्स म्हणतात. ते दारू शरीरातलं प्रमाण थोडं कमी झालं की होतं. आणि मग आई सोबत आता कसं आहे? खूप छान. आई सोबत, मुलासोबत आता सगळे संघ असले तरच जेवतो आम्ही सध्या. अच्छा. संध्याकाळचं जेवण तर सगळे मस्त बसून पद्धतशीर आग्रावण हे त्याला म्हणतं एवढी आहे सगळ्याच म्हणजे असं काही विषय नाही आता. इतकं चांगलं झालं. खूप छान. चांगले दिवस आले. कठीण गेले गेली खूप गेली पण आले. आता यात आता 2 गोष्ट तुम्ही बोला मला. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे तुमच्या दारू सुटण्यात? योगदान तुमचंच. आम्ही तर माध्यम आहे. आमच्याकडे यायच्या आधी ज्यांनी हिंमत दाखवली आमच्या समज असतो की त्यांचं सगळ्यात मोठं योगदान असतं. कारण माहीत सगळ्यांना असतो की हे इथे व्यसन सुटते, हे आहे ते आहे, पण ते हिंमत दाखवत नाही. हे खरं. एकाने दाखवली. काय होतं ते त्याच्या आधी घरी काय झालं, का त्यांनी एवढं पाऊल उचललं की आता तर करायचंच आहे, काय झालं होतं नाही ती मग घरी त्रास झाल्यामुळं यायला सण होईना आमच्या मेवण्याला. हे म्हणले याला कुठं होईना पण नेऊन आपले मेवणे. मेवणे. मग ते हे म्हणले आपण याला दुरुस्त केल्याशिवाय राहायचं नाही. मग ते म्हणले असं एक ठिकाण आहे की बाबा तिथं माणूस ओके होतो, चला म्हणते. मग मी आलो. म्हणजे यांना धरलं की या माणसाला आपण नीट करणार 100%. म्हणजे सगळ्यात मोठं योगदान कोणाचं झालं? त्याचं काका आहे की नाही? तर त्यांचा आभार मला वाटतं की तुम्ही आयुष्यावर मानायला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की खूप लोक अडकलेले हे तुम्हाला माहिती आहे. गावात आता नाही म्हटलं तरी मॅक्झिमम लोक व्यसन करतातच. कोणत्या प्रकारचे आहे. ठीक आहे. काही चोरून येत, काही उजेगिरी, की काही सकाळ बसून घेते, काही रात्री घेऊन येत. असं चालू आहे. भरपूर हिंमत दाखवत नाही दारू सोडण्यासाठी. आणि आता तुम्ही मला एक असं थोड्या वेळ आधीच म्हटलंय की एक तुमचं MSCB वाला होतं ते पडलं गेलं वय काहीच नाही माझ्यापेक्षा लहान आले की नाही. असं आपल्याला दरवर्षी दर महिन्याला ऐकायला येतो. वर्षी नाही, दर महिन्यात आपलं हे गाव नाही तर ते गाव आपलं काय दारू न केलं काय एकामेक गाव सगळे जुळलेले आपल्याला माहित असतो. तर तुमचा एक संदेश काय असणार त्यांच्यासाठी की बाबा एक मनातून तुम्हाला जे वाटतं की एक आपण हे संदेश त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांना तुमची हे गोष्ट तर ऐकायलाच पाहिजे. मी आतापर्यंत आमच्या गावात जितके लोक आहे इतक्या लोकांना म्हणलं की ते मला म्हणतात ना मला तुम्ही चांगले झाले बाबा, तुम्ही आधी दारू खूप पेत होते, कसं काय झालं, तुम्हाला काय गुण आला? म्हणला गुण एकच आला की मी डॉक्टरशी संपर्क साधला आणि त्यांना ट्रीटमेंट घेतली चांगल्या पद्धतीनं
त्या ट्रीटमेंटना मला भरपूर गुण आला. मी औषध टाकणाऱ्याला सुद्धा सांगतो की अरे काय ते औषध टाकता, तुमचं जर वर्षभर किंवा 2 वर्षे सैनिक सुख भेटेल तुम्हाला, की बाबा आपल्याला औषध टाकल्यामुळे आपली दारू सुटली, पण तुम्ही दारूच पिता. बरोबर, त्याच औषधाचा पावर गेला की तुम्ही दारूच पिणार, पण इकडे जर गेले तर तुम्ही क्लिअरच होणार, पुन्हा दारूचं नाव घेणार नाही. बरोबर, कारण तो 1 दिवस टाकतो, पण हे 6 महिने ट्रीटमेंट घेते. म्हणजे 6 महिन्यात जे तुमच्या शरीरात जितकी आजार आहेत इतकी पूर्ण संपून टाक. पण असं मी त्याला तर माझी तारीफ करताय तुम्ही. नाही तारीफ नाही, एक हे सांगा. नाही, हे आपलं की बाबा व्हिडिओ बनवायचा उद्देश काय आहे की लोकांना माहित पाहिजे. हा ना, आपण सांगितलं ते व्यवस्थित, पण एक तुम्ही संदेश द्या की बाबा हे जे पिढी जी अडकलेली आहे व्यसनमध्ये, त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही. म्हणजे तुम्ही कधी हिंमत दाखवायला पाहिजे, कुठे उशीर करू नका, असं काय संदेश म्हणजे त्याला का? हा, की त्याला म्हणून तुमच्या आयुष्यात कदम काका आलं, ठीक आहे, त्यामुळे तुम्ही क्लिअर झाला. त्याच्या आधी पण तुम्हाला खूप राय भेटली ना, आहे की नाही? असं नाही की सगळेच म्हटले असेल, आई असो, बायको असो, मूळबाळ, मुलगी सांगितली छोटी लहान, पण असं एक तुम्हाला मनात काहीतरी आलं, त्यामुळे तुम्ही तिथे सोडून माझ्याकडे आला. ठीक आहे, तर म्हणजे डोकं कुठेतरी जागेवर आलं होतं आणि तुम्ही हिंमत दाखवली. तर माझं असं असतं की बाबा हिंमत आणि नातेवाईकांची हिंमत, ते कदम काका स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. ते एकदा म्हटले करायचं तर ते काय कोणाचं ऐकत नाही. 500 लोक जमा करण्याची कॅपॅसिटी आहे, करायचं म्हणजे करायचं. तर आमचं असं मत, जे मी सगळ्या व्हिडिओ मध्ये सांगतो, की एकच गोष्ट करायची की बाबा नातेवाईकांनी हिंमत दाखवायची. हे खरं की पेशंट बरं होतोच. नातेवाईकांनी हिंमत दाखवल्याशिवाय पेशंट बरं व्हायची शक्यता फार कमी असते, आणि दाखवली तर एकदम आसमानमध्ये जाऊन बरं होतात. हे आमचा रोजचा अनुभव आहे. ठीक आहे, तर हे माझे संदेश. तुम्ही एक संदेश द्या आता. नाही, तुमचा जे संदेश आहे तो आपल्याला मान्य आहे की हे खरंच पाहुणे रावळे जे माणूस समज त्या व्यसनात गुंतलेला आहे, याला फक्त बाहेर काढण्याचं काम फक्त पाहुणे रावळेच करू शकते. बरोबर, कारण बाहेरच्या लोकांना काही घेणं नसतं. ते म्हणते जाऊ दे, नाही काय करायचं आपल्याला, ते आपला कोण आहे का. पण नातेवाईकाला जी तळमळ असते, त्यांना जर आपल्याला धैर्य धरून जर त्यांना आपल्याला इथपर्यंत आणलं तर आपण बरे होऊ शकतो, असा एक संदेश आहे. तुमचं पण ते मान्य आहे. नातेवाईक हिंमत दाखवा, बस होतात पेशंट बराच होतो. कारण त्याचा आत्मा आपल्या गुटमळतो, म्हणूनच ते आपल्या इथं घेऊन येते. बरोबर, बाहेरचा माणूस आणू शकत नाही. बरं, तर एक हे आमचं छोटा संवाद होतं आमचे व्यसनमुक्त विलासराव सोबत. आता विलासराव, तुम्ही आमचे गावचे, तुमचे गावचे, तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर करायचंय किंवा तुम्ही तिथे नशावर जे आपले युद्ध चालू आहे, आपलं संघर्ष चालू आहे की व्यसनमुक्त होऊन गाव पुढे यावं, बाहेर यावं, तर त्याच्यासाठी तुम्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर व्हा. आम्ही तुमची फोटो लावू तिथे. ठीक आहे, ब्रँड अँबॅसेडर तुम्ही राहा आमचे तिथले. ठीक आहे, निपाणी पोखरी ना, निपाणी पोखरीचे. ठीक आहे, तर हे होता छोटासा एक संवाद. धन्यवाद.